आणि या गिरीस्थानावर ज्यांनी ज्यांनी गडबड केली त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। दुसऱ्या प्रश्नाला जे दरेकरजी, मी या ठिकाणी कोकण कमिशनरची समिती लावू, येणाऱ्या अधिवेशनामध्ये पुढच्या अधिवेशनात ॲक्शन टेकर रिपोर्ट सादर करू। अनिकेत तटकरे। मोदयांनी विस्तृतपणाने उत्तर दिलं। खरं तर मंत्री महोदय, आपल्या खात्याचा तो महसूल व वन आहे। म्हणजे आपण प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेलो की तहसीलमध्ये बघितलं तर महसूल व वने असं आधीपासून संबोधलं जातं, पण महसूल आणि वन आता वेगवेगळं झालेलं आहे। पण दुर्दैवीरित्या आपण पाहतोय की महसूल आणि वनेमधल्याच असलेल्या असमन्वयामुळे त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली। महसूल खात्याने परवानगी दिली तर 35 सेक्शनमुळे वन खात्याच्या ह्याच्यात अडचण निर्माण होते। माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, आपण या ठिकाणी गिरीस्थानं टिकली पाहिजेत, तिथलं असलेलं ग्रीनरी राहिली पाहिजे, यावरती दुपत असल्याचं काही कारण नाही। मात्र तिथलं जे पर्यटनावर आधारित रोजगार आहे या बाबतीत सुद्धा संवेदनशील आपलं सरकार आहे, त्याच्यामुळे त्या बाबतीत धोरण आपण लवकरात लवकर आणावं अशी माझी विनंती आहे। आपण जर पाहायला गेलं तर इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे तिथे काही बांधकामांवर बंदी आहे, मात्र तिथले झोनल प्लॅनसुद्धा अजून तयार नाहीत किंवा DP प्लॅन तयार नाहीत। माझी मंत्री महोदयांना विनंती राहील की आपण लवकरात लवकर अशा ज्या काही नगरपालिका आहेत त्यांचे जे काही DP आराखडे आपल्याकडे असतील, खरं तर नगरविकास विभागाशी पण संबंधित आहे, पण आता वन आणि महसूलसुद्धा त्याच्यातच आहे, त्यामुळे असं ह्या तिन्ही विभागाची एकत्र बैठक लावून लवकरात लवकर असे जे गिरीस्थान आहेत यांचा DP प्लॅन आपण मंजूर करण्यासाठी त्या ठिकाणी बैठक त्वरित लावणार का? त्याचबरोबरच मगाशी आपण मुख्याधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, त्यांच्यावर काय हे करणार, म्हणजे समिती गठीत करून करणार, त्याच्या बाबतीत आपण सांगितलं, त्याबद्दल निश्चितच आपले आभार आहे। मात्र लवकरात लवकर आपण हे DP प्लॅन केले तर अनधिकृत जे काही बांधकामं होत आहेत याच्यावर सुद्धा निर्बंध होईल। आणि पर्यटन वाढीसाठी मगाशी आपण जो उल्लेख केला की महसूल खात्याची जागा आपल्याला त्या ठिकाणी पार्किंगसाठी द्यावी लागली, माथेरानला येणारा पर्यटक दरवर्षी मंत्री महोदय कमी होते, त्यामुळे तिथे उपासमारीची वेळ तिथल्या असलेल्या स्थानिकांवर होते। त्यामुळे माझी आपल्याला विनंती राहील की लवकरात लवकर या बाबतीतला निर्णय घेऊन तिथल्या स्थानिक रोजगाराचा जो प्रश्न आहे तो सुद्धा आपण दूर करावा अशी माझी विनंती। मंत्री महोदय, असं आहे की याच्यामध्ये या गिरीस्थानामध्ये लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी यामध्ये रोजगाराकरता जी परमिसिबल यूज आहे UDCPR आणि DP प्लॅनमध्ये, त्या ठिकाणी आपल्याला रोजगार निर्मितीचे संसाधनं करावे लागतील। मी आपली जी विनंती आहे ती मान्य करतो की या 5ही नगरपालिकेची बैठक त्यांच्या DP प्लॅनमध्ये समजा शासनाकडे पेंडिंग असेल, त्यांचा DP प्लॅन ज्या लेवलला पेंडिंग असेल किंवा DP झाला असेल, पण दुसरं या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये कुठलेही स्ट्रक्चर लावू नाही। मग एखादे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये रोजगार निर्मिती करायला लागेल, रोजगार निर्मिती करायचा काही प्रस्ताव आला तर त्यांना परमिसिबल जे काही यूज आहे असे बांधकाम करावे लागतील, म्हणजे रोजगार निर्मिती करावीच लागेल, पण स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, ते बांबूचं असलं पाहिजे का? आजकाल तर बांबूवर एवढे चांगले चांगले हट्स बनतात की त्याच्यामध्ये तर सिमेंट कॉन्क्रीटपेक्षाही चांगले बनतात। त्यामुळं काही बांबूचे स्ट्रक्चर तयार करून काही त्या ठिकाणी परमिसिबल स्ट्रक्चर तयार करता येईल का, मग असे वगैरे काही विचार करावा लागेल। ठीक आहे, रोजगार निर्मिती केली पाहिजे, रोजगार कोणाचाही त्या ठिकाणी जाऊ नये, त्या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन करताना ही काळजी घेऊ की लोकांचा रोजगार जाणार नाही। पण हे करत असताना इको सेन्सिटिव्ह झोनचे नॉर्म्स, केंद्र सरकारचे त्या ठिकाणी नॅशनल ट्रिब्युनल्स वगैरे जे काही आहेत ते, आणि आपले जे लीज प्रॉपर्टीचे सर्व जे नियम आहे हे तपासून रोजगार निर्मितीचे चांगला प्लॅन आपण तयार करू। आणि या 5ही नगरपालिकेची एकदा बैठक माझ्याकडे घेईल मी, आणि गरज पडली तर आपल्याला त्या बैठकीला बोलवू करू। श्रीकांत भारती। सभापती महोदय, सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात फार मोठ्या प्रमाणामध्ये देवस्थान जमिनींना कूळ लावून बेकायदेशीरपणे संगनमताने कुळांना मालक घोषित केले आहे, त्यांना 32 सेमचे प्रमाणपत्र दिले आहे। त्यानंतर अशा देवस्थान जमिनी नियमातील पळवाटा शोधायच्या आणि वर्ग 1 करून घ्यायचा असा प्रकार सुरू आहे। या जमिनी वर्ग 1 करताना देवस्थान जमीन, इनाम जमीन या शेऱ्यांकडे संबंधित अधिकारी आणि त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे। देवस्थानची जमिनी बळकवण्याचा हा एक सुनियोजित कट सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यात सुरू आहे। त्यातून देवस्थान व शासनाचे आर्थिक नुकसान झाले आहे। त्यामध्ये मौजे दैवडी येथील गट क्रमांक 659/1 आणि 660 या जमिनीचा देखील